हाय, मी स्माही विथ माय मनुष्य प्राणी ऑन द वे टू प्रयागराज. तर आजचा प्रवास सुरू होतो रेल्वे स्टेशनपासून, जिथे आम्ही सगळे ट्रेन कधी येणार आहे ह्याची वाट पाहत होतो. झोपेतून जस्ट उठले होते म्हणून सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर श्रीरामाचं दर्शन घेऊन त्रिवेणी संगम पाहण्यासाठी वंदे भारतला वंदन केलं आणि त्यात बसलो. ट्रेनमध्ये बसल्या बसल्या बाबा आणि मी एकमेकांचं दुःख एकमेकांना सांगत होतो, पण आईसोबत होती म्हणून जास्त गप्पा झालं नाही. सो एकदा सगळ्यांचा एनर्जी लेवल चेक केला, पण फक्त आजी आजोबा जरा एनर्जीमध्ये वाटत होते आणि प्रवास सुरू झालाच. असं म्हणून होत नाही की ट्रेनवाल्या काका आईबाबांना बघून आम्हाला आमचा ब्रेकफास्ट दिला, जो आबांनी फास्ट खाल्ला आणि बाबा झोपी गेला. त्याची एनर्जी डाऊन झाली होती ना, म्हणून वाटतं. पण मी अरे बाबा रे, आता पुढच्या प्लॅनिंगचं काय करायचं याचा विचार करू लागले. तेवढ्यात प्रयागराजला पोचलो. मग नागवासुकीचं दर्शन घेण्यासाठी निघाले. मंदिरात पोचलो, जिथे बाबांनी मला नागवासुकीची गोष्ट सांगायला सुरू केली की नागवासुकी कोण होते आणि त्यांनी काय केलं. असं सगळं तो मला सांगत होता. मीही अगदी गोंडस बाळासारखी गोष्ट ऐकून घेत होते. पण गोष्ट जरा मोठी होती ना, म्हणून लक्ष भरकटलं आणि बॉलकडे गेलं. पण नागवासुकीचं दर्शन मात्र नीट घेतलं आणि मग बाबांच्या पोटाची गादी झाली, ज्यात मी झोपी गेले. बाकी पुढे काय झालं हे उद्या सांगते. तोपर्यंत बाय बाय.